नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। बघू शकता इथे कोण कोण ही फळं ओळखतं सांगा पाहू मला। आणि शक्यतो ही फळं कुठल्या भागामध्ये मिळतात ते पण मला कमेंट करून नक्की सांगा। बघा कोण ओळखतं, ओळखा पाहू। ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे खास। हे बघा किती छान आहेत ना। हे बघा बघू शकता ही फळं आहेत ना, कच्ची आहेत। या दिवसामध्येच मिळतात, उन्हाळ्यामध्ये। आणि शक्यतो उन्हाळ्यामध्ये आहे ना या फळांचं बघा आता सर्वच करून खातात। मी पण तुम्हाला आता बघा चटपटीत अशी छानशी ना चटणी करणार आहे। लवकर पटापटा सबस्क्राईब करून टाका चॅनलला आणि बेल असते त्या बेलवरती क्लिक करा। हे बघा आता आपण काय करूया, सर्वात पहिले ही फळं आहेत ना त्या फळांना म्हणतात करवंद। करवंदांची आपण ना छान अशी चटपटीत चटणी करणार आहोत। तर पहिले आपण ही फळं चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। पहिले ही फळं आहेत अशी ना तोडून घ्यायची। हे बघा हे करवंद आहेत कच्चे, कोवळे छान असे मस्त। आणि ते सुरुवातीला जेव्हा येतात ना त्यावेळेला त्याची चव ना एकदमच मस्त असते। हे बघा अशी ना करवंद आपण साफ करून घेऊया आणि चला मग आता धुवून घेऊया सर्व। हे बघा असं ना स्वच्छ धुवून घ्यायची, कारण त्यांना ना आता कापल्यानंतर त्याच्यामध्ये बघा कसं दूध निघतं ते। हे बघा इथे आपण करवंदांची चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे। इथे हे ओलं नारळ आहे। ते 2-3 दिवसापूर्वी नारळ फोडला होता ना, फ्रीजमध्ये ठेवला होता, त्याच्यामुळे तो असा दिसतो। थोडीशी कोथिंबीर नाही घेतली तरी पण चव छान येते। आणि इथे बघा एकदम छोट्या छोट्या बारीक अशा मिरच्या आहेत, म्हणून मी इथे बघा 4-5 घेतलेल्या आहेत, एकदम छोट्या आहेत। तर तुम्ही 1 किंवा 2 तुमच्या तिखट तुम्ही कितपत खाता त्या आवडीनुसार तुम्ही मिरची घेऊ शकतात। आणि इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या। लसणाच्या पाकळ्या एकदमच छोटं असल्यामुळे बघा हे 15 तरी असतील, 15-16, थोडंसं चवीला मीठ। आणि हे बघा इथे करवंद। आता करवंद कशी बारीक आहेत ना, ही जास्त मोठी नाही, एकदम बारीक कवळी आहेत, त्याच्यामुळे मी काही ती मध्ये चिरून घेतलेली नाही आहेत। मोठी करवंद जर असली, ह्याच्यापेक्षाही मोठी करवंद असली ना तर तुम्ही त्यातल्या बिया काढा आणि पाण्यामध्ये टाका, म्हणजे त्याला जे दूध असतं ना ते निघून जातं, स्वच्छ होतं। हे बघा इथे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला ही करवंद टाकायची आहे। हे ओलं खोबऱ्याचे तुकडे, हा आपला लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ घेतलंय। आता तुम्ही याच्यामध्ये चटणीमध्ये ना थोडंसं लिंबू पण पिळू शकता, थोडी साखर पण टाकू शकता, त्याने पण चव छान येते। तर आपण आता हे सर्व वाटून घेऊया। पाणी अजिबात घालायचं नाही आहे, आपल्याला असंच सुकं वाटून घ्यायचं आहे। हे बघा वर जाड असले ना तर आपण काय करायचं, असं थोडंसं फिरवून घ्यायचं, म्हणजे मग कसं ते वर खाली केलं की सगळं ते एकजीव होतं नाही का। हे बघा आणि आता ही चटणी जरा जाडसरच चांगली वाटते। हे बघा पाहू शकता किती छान अशी झालेली आहे नाही का, एकदम भारी लागते। तुम्ही ना नक्की अशी करवंदाची चटणी करून खा, चवीला एकदम भारी लागते। आणि लाईक करायला विसरू नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ शेअर करा। हे बघा तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर पण खाऊ शकता, छान लागते। हे बघा आपली इथे ना चटणी तयार झालेली आहे। ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे चटणी करताना, म्हणजे ती 8 दिवस पण फ्रीजमध्ये ठेवून चांगली टिकून राहते। तशी शिल्लक तर ती राहतच नाही, कारण ती एवढी भन्नाट भारी लागते ना, तर शिल्लक तर ती राहतच नाही। पण शिल्लक राहिलीच तर तुम्ही ती फ्रीजमध्ये ठेवून 4-5 दिवस सहज खाऊ शकता। हे बघा रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका। कशी वाटली रेसिपी हे बघा, आणि ना व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा। धन्यवाद।